संजय काका स्वतंत्र विकास आघाडी उभा करत आहेत, पण त्यात कोण कोण सामील होणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे। तर दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाने आम्ही सत्ता कोणत्याही परिस्थितीत आणणारच असा चंग बांधला आहे। आणि भाजपचं काय तर ते स्वतंत्र उमेदवार उभा करून या लढतीला तिरंगी लढत करत आहेत। की रोहित पाटलांचा युवा उत्साह, की संजय काकांचा अनुभवी डाव, की भाजपची ताकद, कोण मारणार बाजी? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नमस्कार, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। आज आपण बोलणार आहोत सांगली जिल्ह्याच्या राजकीय रदरसाने असलेल्या तासगावबद्दल, जिथे सत्ता, प्रतिष्ठा आणि विकासाच्या मुद्द्यांवरून नेहमीच काटा लढत होत असते। 2.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची घंटा अखेर वाजली आहे। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल, आणि आता शहराच्या प्रत्येक गल्लीत राजकीय तापमान हाय व्होल्टेज झाला आहे। मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने इथं 21 पैकी 13 जागा जिंकून एक हाती सत्ता हस्तगत केली होती, पण तेव्हा संजय काका हे भाजपमध्ये होते आणि राष्ट्रवादीकडे त्यावेळी फक्त 8 जागा होत्या। पण आता गेम चेंज झाला आहे। संजय काका स्वतंत्र विकास आघाडी उभा करत आहेत, पण त्यात कोण कोण सामील होणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे। तर दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाने आम्ही सत्ता कोणत्याही परिस्थितीत आणणारच असा चंग बांधला आहे। आणि भाजपचं काय तर ते स्वतंत्र उमेदवार उभा करून या लढतीला तिरंगी लढत करत आहेत। 2.5 वर्षे प्रशासकीय राजाने त्रासलेल्या तासगावकरांना आता खरी राजकीय भूक लागली। आता तासगावच्या गल्लोगल्ली एकच चर्चा आहे की रोहित पाटलांचा युवा उत्साह, की संजय काकांचा अनुभवी डाव, की भाजपची ताकद, कोण मारणार बाजी? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच तासगावात झालेल्या मेळाव्यात ठणकावून सांगितलं होतं की भाजप कोणत्याही परिस्थितीवर तासगाव नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवेल। दरम्यान आता शहरात बैठकींचा पाऊस पडत आहे। कार्यकर्त्यांची धावपळ, उमेदवारांची मोडबांधणी सर्वच पक्षांकडून सुरू आहे। सगळं जोरात सुरू आहे। आमदार रोहित पाटील गट आता निवडणुकीच्या दरम्यान कोणता मुद्दा उपस्थित करणार हा प्रश्न आहे। तर संजय काका मागच्या दशकातील कामांचा हवाला देऊन मतदारांना आकर्षित करतील हे नक्की आहे। भाजपला मात्र यावेळी सगळी बांधणी नव्यानं करावी लागणार आहे। तासगाव भाजपचे पदाधिकारी जरी म्हणत असतील की आमचं काम इथं शिस्तबद्धरित्या चालू आहे, आमचे उमेदवार नवीन, उच्च शिक्षित, स्वच्छ प्रतिमेचे आहेत, तरीही तासगावची निवडणूक ही नेहमीप्रमाणे पक्षीय न होता व्यक्तिकेंद्रित होणार हे नक्की आहे। त्यामुळे इथं त्यांना संघर्ष करावा लागणार आहे। पण दर्शकांनो, निवडणुकीपूर्वीच इथे एक ठिणगी पडली आहे, ती म्हणजे विटा म्हैसाळ महामार्गाच्या 975 कोटींवरून, त्याच्या श्रेयवादावरून। 2 दिवसांपूर्वी आमदार रोहित पाटील यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडिओ व्हायरल केला। त्यामध्ये ते असं म्हणतायत की गडकरी साहेबांना मी रिंग रोडसाठी अनेकदा भेटलो आणि त्या पाठपुराव्यामुळे हा रिंग रोड होतोय। पण लगोलगीच दुसऱ्या दिवशी संजय काका यांनीही एक व्हिडिओ शेअर करत 2016-17ची कागदपत्र दाखवत हे काम आमच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले असं सांगितलं। ते पुढे बोलताना असं देखील म्हणाले की ज्यावेळी आमदार 16 वर्षांचे होते त्यावेळी याबाबत आम्ही पाठपुरावा केला आणि त्यामुळे तुम्ही फुकट श्रेय घेऊ नका किंवा पोस्टर बॉय होऊ नका। त्यामुळे तासगावचे हे राजकीय नाट्य पाहता हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असंच म्हणावं लागेल। ही निवडणूक केवळ जागांसाठी नाही तर ती तासगावच्या भविष्याची आहे। विकास, युवाशक्ती की अनुभव यातील कोण जिंकणार याचे आहे ते येणारा काळ सांगेल। पण एक गोष्ट मात्र नक्की की यंदाची ही तिरंगी लढाई इतिहासात संस्मरणीय राहील हे मात्र नक्की। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, माझं नाव होतं संकेत पाटील आणि तुम्ही पाहत होतात वज्रधारी न्यूज। धन्यवाद।